काल वनताराचे सीईओ कोल्हापुरात येऊन गेले आणि ते गेल्यानंतर मात्र अनेक राजकीय नेते असतील, इन्फ्लुएन्सर असतील, यांनी आपल्या लढ्याला यश मिळालं अशा संदर्भातल्या पोस्ट व्हायरल केल्या. मात्र वास्तविकता काय आहे? आपले जे मठाचे मठाधिपती आहेत ते जात असताना त्यांच्या चेहऱ्यावरती जर तुम्ही बघितलं असेल तर एक नाराजीच होती. का नाराजी होती? रियालिटी हीच आहे की त्यांनी काय सांगितलं, त्यांनी कुठल्याही पद्धतीने लढ्याला आपलं यश दिलेलं नाहीये. त्यांनी सांगितलं की तुम्ही कोर्टात जा, कोर्टात गेल्यानंतर कोर्ट जे निर्णय देईल त्या निर्णयानुसार जर तुम्हाला माधुरीला द्यावं असं सांगितलं तर आम्ही तुम्हाला माधुरी हत्ती किंवा आपली महादेवी हत्ती परत देऊ. याचा अर्थ काय? कुठल्याही पद्धतीनं त्यांनी आपल्या बाजूनं, आपल्या भूमिकेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या लढ्याला यश दिलं असं काही घडलं नाही. राजकीय नेत्यांनी फक्त आणि फक्त चांगल्या पोस्ट टाकून, पॉझिटिव्ह पोस्ट टाकून या सगळ्या वातावरणाला शांत करायचा प्रयत्न केलेला आहे. मात्र आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय, अजूनही लढाईला यश आलेलं नाहीये. लढा चालूच ठेवला पाहिजे. जिओ पोर्ट करायचंय काय? पोर्ट करा. जिओ मार्टमधनं खरेदी करताय, बंद करा. जिओ एअर फायबर घेतला असेल, बंद करून टाका. आणि आणखीन जे रिलायन्स असतील, रिलायन्स पेट्रोल पंप असतील, तिथं पेट्रोल भरत असाल, सगळं बंद करून टाका. त्याशिवाय हे गुडघ्यावरती येणार नाहीत आणि ते आपल्या माधुरी हत्तीला परत देणार नाहीत.